वेषांतरावरून आज संजय राऊतांनी पुन्हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हारून अल रशीदची पोरं आहेत अशा शब्दात राऊतांनी या तिन्ही नेत्यांचा समाचार घेतला। तर अजित डोवालही या गटात सहभागी असू शकतात। त्यांना जेम्स बॉन्ड म्हटलं जातं। वेषांतरावेळी हे जेम्स बॉन्ड काय करत होते असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। तर वेषांतरावरून आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हारून अल रशीदची पोरं आहेत अशा शब्दात राऊतांनी या तिन्ही नेत्यांचा समाचार घेतला। या ज्या भूमिका गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे नकली दाढी, मिशा, टोप्या बरं का वेषांतर करून जे फिरतायत हारून अल रशीद प्रमाणे, हे सगळे हारून अल रशीदची पोरं आहेत। ती हारून अल रशीद नावाचा एक होता, तो अशी वेषांतर करून फिरायचा, काय चाललंय पाहत। त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा गटात सहभागी असू शकतात, अजित डोवाल, की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते? ते जेम्स बॉन्ड आहेत ना। जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे? जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे। जेम्स बॉन्डला का समजलं नाही? हा त्यांच्या जेम्स बॉन्डच्या अनेक कथा, दंतकथा मी वाचतो आणि ऐकतो। मग झालं काय? पवारांच्या या टीकेवर सत्ताधारी नेते काही उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।